नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची महत्वाची बातमी आहे. नगर परिषद भरती महत्वाची अपडेट. एकूण 3000 प्लस म्हणजे 3100 जागा नगर परिषदच्या आहेत. जाहिरात कधी येणार आहे, कोणती पदं असणार आहेत, त्याच्यामध्ये महत्वाचं पद म्हणजे कर निर्धारण, सर्वात मोठ्या जागा आणि सर्वात मोठी संधी. या अगोदर झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यामुळे महत्वाची अपडेट, एक 3000 प्लस जागा तुमच्या नगर परिषद भरती 2025च्या आहेत. याची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, त्याची माहिती आणि कोणकोणते पद आहे, कुठल्या जिल्ह्यात किती पद आहे, सगळी माहिती मिळणार. चॅनल नवीन असताना अजून चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, कारण मागच्या वेळेस झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत. तेच पुन्हा प्रश्न तशाच प्रकारे येऊ शकतात. ठीक आहे, चला बघूया संपूर्ण जाहिरात जी नेमके त्या जाहिरातीमध्ये तुमच्या गट क च्या गट ड च्या कोणकोणते पद आहेत ते पण इथं बघूया सुरुवातीला. तर बघा, सुरुवात जर केलं तुमचं नंबर 1 जे पद आहे त्याच्यामध्ये तुमचे गट क चे म्हणजे साधारणतः कर निर्धारणचे जे पद आहेत तर 2151 म्हणजे साधारणतः बघा 2151 पद आहे. गट ड चे 987 आणि टोटल तुमचे 3138 एवढी मोठी जागांची या ठिकाणी भरती होणार आहे. आणि शेवटची संधी असणार आहे. पुन्हा कर निर्धारणच्या जागा कधी येतात सांगता येईल. त्यामुळे जास्त जागा आहेत आणि संधी सुद्धा तुम्हाला सगळ्यात मोठी आहे. येऊया महत्वाच्या पीडीएफ जो आरटीआयच्या माध्यमातून 2024 मध्ये जे मागवली होती त्याची पीडीएफ जर पाहिलं असेल तर बघा, राज्यातील नगर परिषद नगर पंचायती आस्थापन गट क आणि गट ड या रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या घोषणा. आता तुमचं विभागानुसार जिल्ह्याचं नाव दिलं, इथं रिक्त पद दिले, गट क चे रिक्त पद, गट ड चे आणि एकूण त्या ठिकाणी रिक्त पद दिलेले आहे. तुम्ही जर पाहिलं असेल पालघर, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग म्हणजे कोकण विभागाचे गट क चे इथं 48 जागा आहेत. गट ड च्या सगळ्यात जागा 25 रायगडला आहेत आणि इथं सगळ्यात जास्त पालघरला 48 गट क च्या. मग 27, 27, 24, 13 अशा टोटल जर पाहिल्या असेल तर टोटल गट क च्या 139 जागा आहेत कोकण विभागामध्ये आणि गट ड च्या 61 जागा आहेत आणि दोन्ही मिळून त्या ठिकाणी 200 जागा आहेत. आता पश्चिम महाराष्ट्राचा विभाग पुणे विभाग बघा, एकूण पुणे विभागामध्ये आहेत गट क च्या 296 जागा आहेत, गट ड च्या 116 आणि टोटल 412 आहे. इथं पुणे विभागामध्ये सर्वाधिक जागा जर पाहिल्या तर 91 जागा सातारा आहे, त्याच्यानंतर 83 जागा सांगलीला आहे. गट ड च्या सगळ्यात जास्त जागा किती आहेत तर 33 आहेत पुण्यामध्ये आहे. मग त्यानंतर साताऱ्याला. त्याच्यानंतर पुढचा विभाग आपण घेऊया. चला, हा आहे तुमचा नागपूर विभागामध्ये दिले, अमरावती विभाग आहे. ठीक आहे, आता पुणे विभाग झाले. नागपूर विभागात जर विचार करा, नागपूरमध्ये टोटल 95 आहेत गट क च्या, 34 गट ड च्या आहेत. गट ड च्या सगळ्यात जास्त नागपूरला आहे आणि गट क च्या सुद्धा नागपूरला आहेत 95 जागा. मग त्याच्यानंतर 2 नंबरला आहे चंद्रपूर, मग गडचिरोलीला जागा आहे, भंडाऱ्याला आणि वर्ध्याला. ठीक आहे, जिल्ह्यानुसार याचं सिलेक्शन असं तुमचे मार्क. आणि टोटल जर पाहिलं नागपूरमध्ये विभागानुसार नागपूर विभाग 352 सगळ्यात जास्त जागा आहेत, गट ड च्या 88 आणि टोटल 440 जागा. आता इथं अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावतीला सुद्धा कमी जागा नाही, 330 जागा आहेत गट क च्या, गट ड च्या 157 जागा आहेत आणि त्या ठिकाणी टोटल 487 जागा आहेत. नागपूर विभागात 440 आहेत, इथं गट ड च्या जास्त जागा आहेत. अमरावतीला सगळ्यात जास्त जागा 98 यवतमाळ मध्ये आहेत, गट ड ला सगळ्यात जास्त जागा यवतमाळलाच आहेत 51. ठीक आहे, याची पीडीएफ आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला मी देतोय, तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर 403 जागा टोटल आहेत. त्याच्यामध्ये टोटल नाही, गट क च्या सगळ्यात जास्त जागा इथं आहेत नाशिकमध्ये. त्याच्यानंतर 8 जागा गट ड ला जास्त जागा नाही, इथं इतर जिल्ह्यात टोटल 411 आहे. तर बघा, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त 124 जागा जळगावला आहेत आणि 125 जागा नगरला आहे. इथं सगळ्यात जास्त जागा आहेत बरं का नाशिक विभागामध्ये. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार केला त्याच्यामध्ये बीड मध्ये सगळ्यात जास्त 117 जागा आहेत आणि ग्रुप सी ड च्या सुद्धा 40 जागा बीडला सर्वाधिक आहे. मग छत्रपती संभाजीनगर 68 आहेत, परभणीला 46 आहे, जालन्याला 56 आहे आणि गट ड च्या सुद्धा. आता टोटल पाहिलं असेल तर इथं बघा, उस्मानाबादला सुद्धा 152 जागा आहेत आणि इकडे किती कुठं होत्या
117 म्हणजे उस्मानाबादला सगळ्यात जास्त छत्रपती संभाजीनगर विभागात जागा आहे. गट ड च्या सुद्धा सगळ्यात जास्त 297. हिंगोली कमी आहेत, लातूर कमी आहेत, नांदेडला 94 जागा आहे आणि टोटल छत्रपती संभाजीनगर मध्ये एक गट क च्या बघा इथे गट क आहे एक 631 जागा आहे आणि गट ड च्या सुद्धा सगळ्यात जास्त 557 आणि टोटल सगळ्यात मोठी जाहिरात नुसती छत्रपती संभाजीनगर विभागाची आहेत 1188 म्हणजे 1188 जागा आणि सर्व विभागाचा विचार केला तर गट क च्या 2151 जागा आहेत, गट ड च्या 987 जागा आहेत आणि टोटल 3138 जागा आहे. ही जाहिरात तुमची जून महिन्यामध्ये येईल, त्यामुळे लवकरच ही जाहिरात येणार आहे. जाहिरातीला जास्त दिवस राहिलेले नाहीयेत. जाहिरात लवकर आहे त्यामुळे तयारी सुद्धा तयारीत राहा आतापासूनच. आता नोटिफिकेशन बघा टेट भरतीवाल्या मुलांचं तसंच झालं, त्याने 3 महिने अगोदर नोटिफिकेशन काढलं होतं की मे जून मध्ये एक्झाम होईल आणि त्यांनी लगेच घेतली. तसं लक्षात ठेवा नगर परिषदेची सुद्धा एक्झाम लवकरच होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमची तयारी चालू राहू द्या, बाकीचं काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, चला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जाहिरात लवकरच येणार आहेत. ही जी पद आहे ती 2 पदं त्यातलं गट क चं सगळ्यात महत्वाचं पद आहे कर निर्धार. मागच्या वेळेस काही कारणामुळे सिलेक्शन झालं नाही, हरकत नाही, यावेळेस सिलेक्शन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्यात प्रश्नपत्रिका आहेत बघून घ्या. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, सगळं बघा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं पहिले सबस्क्राईब करा आणि त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ठीक आहे, थांबतो.